हार्डलक निलेश सर, वेल प्लेड. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. आबासाहेब गरड सर, हार्डलक तुम्हालाही खूप चांगला खेळ तुमच्याकडूनही पाहायला मिळाला. अप्रतिम, आम्हाला खूप प्रभावित केलेत. एक जबरदस्त क्रिकेटर आपण पाहायला मिळाले. तृतीय क्रमांकाचा मानकरी झाले. चतुर्थ क्रमांक म्हसळा संघाने पटकावला. आता चॅम्पियन कोण राहील, श्रीवर्धन का माध्यमिक महाड? चंद्रकांत गायकवाड सर आहेत स्ट्राईकला. आता सेलिब्रेशन आम्हाला पाहायला मिळेल ढाकणे सर आणि अविनाश मोरे सरांचं. पहिला बॉल, हा लेग कटर, चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर स्विंग होताना दिसला. जबरदस्त स्विंग पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडूनी वळण घेतलं. लेग कटर येते. चंदू गायकवाड सर, समाधान चोरमोले सर नाव ऐकलाय. फटका चांगला आहे चंद्रकांत गायकवाड सरांचा. फायनलच्या मॅचचा पहिला धमाका षटकार, लॉंग ऑनच्या वरून हा षटकार पाहायला मिळालाय. चंद्रकांत गायकवाड सर चंदू बोर्डे सरांचीच आठवण करून देतात. काय फलंदाजी करतायत, कम्मालीची फटकेबाजी आहे. काल श्रीवर्धन तालुक्यातली फायनल जिंकली आणि क्वालिफाय केलं आजच्या जिल्हास्तरीयला फायनलला खेळण्यासाठी. पण काल फायनल विजेता संघ आजचा फायनल जिल्हास्तरीयसाठी खेळणार आहे. आणि आजच्या जिल्हास्तरीय मधून फायनल आले ते माध्यमिक महाड संघ. दुसऱ्याच बॉलवर हा मोठा फटका आलाय चंद्रकांत गायकवाड सरांचा. पुढचा बॉल, आणखीन एक तडाखा, आणखीन एक फटका. वन बाउन्स, चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4 4 4. शिकारे सर, बोरकर सर, 5 सेलिब्रेशन काय आज. जबरदस्त फटकेबाजी. मोरे सर खुर्चीवर बसलाय तुम्ही, आम्हाला सेलिब्रेशन पाहिजे तुमचं, आवाज पाहिजे. तुमच्यामुळे तर मजा येते आमच्या सगळ्या खेळाडूंना. चंदू गायकवाड सर काय फलंदाजी करतायत. 3 चेंडू मध्ये 10 धावा कुठल्यात. मोठी धावसंख्या कुठण्याच्याच नावाने. हा इथे मात्र चांगला बॉल, डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय. कमबॅक करतायत अमजद सरी, म्हणतायत महाड वरून इथपर्यंतचा श्रीवर्धनचा प्रवास आम्ही कशासाठी केलाय. आज सकाळपासून आम्ही या मैदानात घाम गाळलाय. कशासाठी आहे, कारण आम्ही मेहनत करायला आले. काही लोक पाण्याने अंग भिजवतात, काही लोक घामाने भिजवतात. हा खोलवर बॉल, चांगला फटका आहे. आणखीन एक चौकार येईल का. प्रवीण सर वेगाने आलेत. वा समाधान चोरमले सर, पहा काय रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या, धावा झाल्यात 12. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. फटका चांगला होता, स्टेट डाऊन द ग्राउंड. टायमिंग प्रॉपर झालं नाही. टायमिंग चांगलं असतं ना तर नक्कीच फटका आला असता 4 धावांसाठी, पण धावा आल्यात 12. शेवटचा बॉल बाकी आहे. चंदू गायकवाड सर, फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक प्रवीण सर आहेत. वा काय प्रयत्न, टाळ्या पहिले वाजवा, बाकी नंतर पाहू. झेल सुटलाय, झेल गेलाय, त्यापेक्षा या प्रयत्नांना 100 मार्क्स पाहिजेत. प्रतिस्पर्धी सुद्धा तुमच्यासाठी टाळ्या वाजवतात प्रवीण सर, पहा, कारण तुम्ही कामगिरी तशी केली. आज जॉन्टी सर सुद्धा लाजतील असं क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न आहे तुमचा. जॉन्टी रोड सुद्धा पाहतील ही क्लिप जय गणेश स्पोर्ट्सवर. झेल जरी आला नाही तरी याची क्लिप बनली पाहिजे प्रवीण सर, युट्यूब लाईव्ह आहे. चांगला प्रयत्न प्रवीण सरांचाही पाहायला मिळाला. 2 धावा आल्या पहिल्या षटकात आल्या श्रीवर्धन तालुक्यासाठी. 14 धावा. आज हा सामना जिल्हास्तरीयवर पोहोचला. एका बाजूला श्रीवर्धन तालुका, एका बाजूला महाड तालुका. ट्रॉफी श्रीवर्धन मध्येच राहील का जाईल चमचमणारी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी गाडीवर बसून महाडला, याचा निर्णय उर्वरित 8 षटकानंतर येणार आहे. पहिल्या षटकातील पहिल्या डावातील 4 षटकं, नंतरची 4 षटकं. मास्तर आलेत. समाधान चोरमले सर स्ट्राईकला. फटका पहा, बुलेट, चेंडू फरार. अर्धा डझन लावा, बांधाच्या पडाड, वावराच्या बाहेर. षटकार. समाधान चोरमले नाव आहे. एका षटकाराने त्यांनाही समाधान होत नाही आणि त्यांच्या साथी सहकार्यांना पण समाधान होत नाही. एक आलाय. अविनाश मोरे सर म्हणतात और बताओ, और बताओ, अजून पाहिजे. धावा झाल्यात 20. पुढचा बॉल. काय फलंदाजी केले कालही. फायनल जिंकलाय संघाने. या 2 बॅटरनी काल विध्वंसक फलंदाजी केली या मैदानात. 50 पेक्षा धावा कुठल्यात. पुढचा बॉल. हा यावेळेस चांगली गोलंदाजी. टप्पा पडला, थोडा हलकासा बाहेर निघाला. या चेंडूवर वेग जनरेट केला होता, जास्तीचा खांदा लावला होता आणि हा डॉट बॉल आलाय.
धावा 20 आहेत. 40 50 55 60 धावा, कारण निर्णय चांगला आहे. नंतर अंधुक प्रकाशामध्ये चेसिंग करणं कठीण होईल. चांगला निर्णय आहे श्रीवर्धनचा. फटका पहा, समाधान सरांचा चेंडू सीमा पार, धावा मिळतील अर्धा डझन. हा येईल षटकार. मा सरांच्या स्वप्नातही वाटलं नाही की समाधान सारखा एक फलंदाज येईल. 3 चेंडूत आपल्याला 2 षटकार, सीमारेषेचं दर्शन घडवेल. वा समाधान सर, षटकार आलाय. धावसंख्या झाल्या 26. काय फटकेबाजी चालू आहे. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण युट्यूबवर स्पर्धाही पाहते. बोरकर सर प्रचंड खुश, शिकारी सर प्रचंड खुश, डाकणे सर तर कर्जत वरून आलेत आणि आता सपोर्ट करतात. मोरे सर आलेत, बिराडी सर आहेत. काल प्रचंड मेहनत केली या सगळ्यांनी. ही स्पर्धा बिरादार सरांची फलंदाजी बाकी आहे. काल त्या पठ्ठ्यांनी 52 धावा कुठल्यात 15 बॉलमध्ये, तेही विसरून कसं चालेल. श्रीवर्धन तालुक्यासाठी आज फलंदाजी करतील मास सर. क्षेत्ररक्षणात बदल केलाय. समाधान चोरमले सर आक्रमक फलंदाजी करतात. पुढचा बॉल, हा उजव्या अष्टीच्या बाहेर, वाईड बॉलचा इशारा. खराब गोलंदाजी मास्तरांची. 21 धावा होत आहेत. आज धावा श्रीवर्धन तालुक्यासाठी येत आहेत. हा चंग बांधलाय चंद्रकांत गायकवाड आणि समाधान चोरमले सरांनी. काय फलंदाजी. आतापर्यंत 27 ची पार्टनरशिप बिनबाद केले. पुढचा बॉल, आहा चांगली गोलंदाजी. डॉट बॉल येते. एक डॉट बॉल, महाडकडे मॅच जाते. मोठा पटका आला का श्रीवर्धनच्या खेम्यामध्ये आनंद पाहायला मिळते, जल्लोष पाहायला मिळते. आज श्रीवर्धन सगळे शिक्षक म्हणतात एक पण डॉट बॉल नको आहे आम्हाला समाधान सर. धावा पाहिजे, धावा पाहिजे, षटकार पाहिजे, चौकार पाहिजे. महाड सर गोलंदाजी तितक्याच ताकदीची करतायत माध्यमिक महाडसाठी. पुढचा बॉल, हा लेग कटर, टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय. उजव्या अष्टीच्या बाहेर वाईट बॉल आलाय. हो वाईट बॉल आलाय. नाही, पंचांचा निर्णय अंतिम रिव्ह्यू, कारण आपला कॅमेरा साईडला आहे सर आणि एकच कॅमेरा आहे. वाईट बॉल, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. धावसंख्या 28 या वाईडनी. पुढचा बॉल मात सरांचा, समाधान यांच्यासाठी. खोलो टप्प्याचा चेंडू होता, वेगवान यॉर्कर टाकला होता. समी सर वेगाने येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. फिटनेस पास समी सरांचंही जबरदस्त फिटनेस आहे. आऊट दिला आहे इथे. काहीतरी चित्र घडलंय. यस, पंचांचा काय निर्णय पाहूया आपण. एक सिंगल कंप्लीट केल्यानंतर बॅटर गेलेत का डेड बॉल व्हायच्या आधी हा निर्णय येईल. पंच निर्णय देतील. थांबा, पंच निर्णय देतील. दोन्ही पंच एकत्रित येऊन हा निर्णय रनआउट झालेत समाज चोरमले सर. लक्षात नाही आलं त्यांच्या, बॉल डेड व्हायच्या आधीच ते बॅटरकडे गेले. 1 रन पकडून दुसऱ्या रनाला आउट आहे. ललित सर नॉन स्ट्राईकला येतील. स्ट्राईकला चंद्रकांत गायकवाड सरच राहतील. चंदू सर स्ट्राईकला राहतील. नॉन स्ट्राईकला ललित चौधरी. काल काच्या तालुकास्तरीय मॅच मध्ये मॅन ऑफ द सिरीज जवळजवळ 70+ धावा कुठल्या, ललित चौधरी सरांनी कालच्या 3 मॅच मध्ये. समाधान सरांच्या लक्षात आलं नाही, विकेट आपला गमावून बसले. नजर हटी, दुर्घटना घटी. थोडस फक्त इकडे तिकडे लक्ष गेलं आणि लगेच धोका आला, विकेट आला. हा चांगला बॉल, जोरदार अपील. नाही, बॅट आणि बॉल खूप लांबून आहे. रिप्ले मध्ये काय पाहिजे, पंचाने नॉट आउटचा इशारा दिला. यस, रिप्ले मध्ये पाहूया आपण. स्क्रीनवर आपल्याला दिसेल व्हिज्युअल काय आहे. यस, कॅपला ब्रश झालाय बॉल, कॅपला ब्रश झालाय. यस, पंचाने इशारा दिलाय. फायदे सरांचं एक चांगली नजर. फुलटॉस,
फुल टोल त्याच्यावर बसेल. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4 चौकार. पहिल्या बॉल या षटकातील डॉट आलाय. दुसरा हा चौकार आलाय. धावसंख्या चौकार आणि आपण पाहत आहेत 33-33. हार्दिक पांड्या यांच्या जर्सीचा क्रमांक नंबर ऑफ 33. अमजद सर आलेत. चंद्रकांत गायकवाड सर चांगली फलंदाजी करतायत. हा फटका चांगला आहे. पाहूया किती धावा येतील. ललित सर आहे तिथे. एकच धावावर समाधान मानावं लागतंय. एक सिंगल स्ट्राईक ललित सरांकडे आले. माग कालची फलंदाजी ललित सरांना आवडावं लागेल. हा श्रीवर्धनचा छोटा पॅकेट बडा धमाका आहे. ललित चौधरी. धावसंख्या आपण पाहाल 34 धावा. एक षटक अजूनही बाकी आहे. चंद्रकांत गायकवाड सर शेवटच्या षटकात धावा येतील का? आता राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला डावकुऱ्या बॅटरला. अमजद सर जर्सी नंबर 99. रविचंद्रन अश्विनच्या जर्सीचा क्रमांक. त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. त्याला क्षेत्ररक्षणात बदल केलाय. ऑन साइडला एक क्षेत्ररक्षक आणलाय. समी सर बरोबर सांगतात कारण प्रवीण सर इकडे आले तर 6 खेळाडू होतील ऑन साइडला. समी सर विकेट कीपर बरोबर. तिसरा डोळा गोलंदाजा. हा चांगली गोलंदाजी. डॉट बॉल आलाय. अपील मात्र प्रत्येक बॉलला होतोय समी सरांकडून. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. इथे कमबॅक करणारे राहिले. चोरमले सरांनी केलेली चूक आता कुठेतरी मागात पडेल श्रीवर्धनला कारण बॅटवर बॉल येतो ते समाधान सरांच्या. उजव्या अष्टीच्या खूप बाहेर आहे. वळतेल का पंच? हो डॉट बॉल. मला वाटलंय प्रथम दर्शनी की वाईड येईल पण डॉट बॉल आलाय. हा चांगली गोलंदाजी करतायत. इथे आपण पाहिलं तर अमजद सर शिक्षकांची स्पर्धा आहे पण क्रिकेट खूप चांगलं खेळतायत. आणखीन एक डॉट बॉल. वा मागचे 3 बॉल डॉट टाकलेत अमजद सरांनी. समाधान सर जे धावबाद झालेत त्याचा परिणाम मैदानात दिसतोय. षटक संपलंय. पहिला डॉट दुसरा चौकार. या षटकात फक्त 5 धावा झाल्या 3 षटकात 34. शादाब सर येत आहेत. जर्सी नंबर 18. चंद्रकांत गायकवाड सर आहेत. 34 या 50 कशा होतील पाहूया. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मास्तर पाहूया. पण चेंडूने उलकावणी दिली होती. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2च धावा घेतील इथे कारण बॅटिंग चुकीचा निर्णय चंद्रकांत गायकवाड सर. तिसरी धाव गरजेची नव्हती कारण स्ट्राईक तुमच्याकडे असणं गरजेचं श्रीवर्धन साठी कारण ललित सरांनी मागचे 3 बॉल डॉट खेळलेत. 3 धावा. हा मोह कुठे आवडता आला नाही. आता स्ट्राईक आहे. 3 धावांनी धावसंख्या 37. स्ट्राईक ललित चौधरी सरांकडे. चौधरी सरांना आवाज दिलाय डगआउट मधून बोरकर सरांनी. काय करायचंय? धावा कराव्या लागतील तुम्हाला. आणखीन एक विकेट पाकिस्तानचा जातोय. वा चंद्रकांत गायकवाड सर ही चांगली टेक्निक वापरली सर. वाईट बॉल येईल. वा 5च्या 5 मिळतील बॉल चंद्रकांत गायकवाड सरांना. ललित सरांना यावं लागेल माघारी. नवीन बॅटर कोण गेले? मयूर. पुढचा बॉल फुलडो. दांडी गोल. बॅटर बाद. क्लीन बोल्ड केले. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी इथे पाहायला मिळते. श्रीवर्धन तालुक्याचा संघ पण मैदानात खेळताना दिसतोय.
इथे क्लीन बोल्ड दांडी गुल झाली. चंद्रकांत गायकवाड सरांचा मात्र इथे विकेटचं पतन होते. न्यू बॅटर मैदानात पोहोचतात जर्सी नंबर 55 बिरादर सर. जिल्हास्तरीय शिक्षकांचे मॅचेस आपण पाहतोय. कालच्या दिवसात श्रीवर्धन तालुक्याचा संघ फायनल मध्ये आज प्रवेश केला. आज रायगड जिल्ह्यातून शिक्षकांच्या संघातून आपण पाहतोय माध्यमिक महाड फायनल खेळताना दिसते. हा विकेटचा पतन. आता मात्र सुरुंग लागलाय फलंदाजीला. ताजच्या पत्त्याप्रमाणे आता एखाद्या लहान मुलांनी घरातली सगळी दारे खिडक्या बंद करून पत्त्यांचा बंगला बनवावा आणि अवचित येणारा पाहुणाऱ्यांनी दरवाजा किंवा खिडकी उघडावी आणि झुळूक येऊन जसा पत्त्यांचा विस्कळीत व्हावा तशी जिथं फलंदाजी ढासाळताना दिसते. एका पाठोपाठ एक खेळाडू आता म्हणतात तू चल मय आया अशी परिस्थिती आहे मैदानात. समाधान चोरमले सरांनी केलेला एक चुकीचा निर्णय किती आता अंगलट आलाय. 3 चेंडू बाकी आहेत शेवटच्या षटकातील. समाधान सर धावबाद झाले नसते तर ही धावा 50 60 70 पर्यंत गेली असती. दोघंही चांगले खेळत होते. समाधान सरांनी 2 षटकार टोकून 13 धावांवर आपण माघारी आले. चंद्रकांत गायकवाड सरांनी सुद्धा 2 चौकार 1 षटकार टोकला होता. मनोज गावित सर आता मैदानात आहेत. बिरादार सर हाफ सेंचुरी मारणारे खेळाडू 0वर बाद झालेत. धावसंख्या 38. आणखीन एक डॉट बॉल लेग कटर अमजद सरांचा लक्षात येत नाहीये लेग स्पिन. धावा आहेत फक्त 38. शादाब सर आहेत. शेवटचं षटक हाताळतात. अमजद सरांनी 2 षटकं हाताळली. शादाब सर आता शेवटला कळत चढवत आहेत. खूप चांगली गोलंदाजी. पहिलं 17चा डाव 38 धावा. वाईट बॉल. वाईट सोडण्यापेक्षा मारला असता तर तिकडे षटकार किंवा चौकार आला असता. एकच धाव वाईटची आली. 39 धावा. हा बॉल जर चंद्रकांत गायकवाड सरांना असता तर बॉल भेटलाही नसता कुणाला. इतक्याला मारला असता. शेवटचा बॉल. 4 बॉल 2 चेंडू शिल्लक आहेत. लेकट असा बॉल मिळणारच नाही. कमालीची गोलंदाजी शादाब सरांची. डॉट बॉल. 9 चेंडू डॉट खेळलेत श्रीवर्धननी. 9 चेंडू आतापर्यंत. म्हणजे 6 डॉट बॉल म्हणजे 1 षटक पूर्ण डॉट बॉल खेळले. हा फटका चांगला होता. इथे चौकारेल ही रणनीती मगात वापरायला होती. ऑफ साईडला खेळण्यासाठी लेगकट होऊन जो बॉल बाहेर जातोय त्याला बॅकफुटला जाऊन मारायचा होता. जो लेगकट होते बॉल त्याला बॅट सरळ खेळल्यामुळे बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर जात होता. ही गणित चुकली. आता शहाणपण सुचेपर्यंत वेळ निघून गेली. अब काय रोये जब चिडिया चुब गई खेत. आता धावा झाल्या 43. विजयासाठी धावा करायच्या 44. दुसरं सत्र होईल सुरू. लगेच क्षेत्ररक्षण लावायचं श्रीवर्धन तालुक्याला विनंती असेल. 44 धावांचं लक्ष आहे. पण गोलंदाजी जर आपण पाहिली तर गोलंदाजी चांगली आहे. चंद्रकांत गायकवाड सर असतील. विनंती आहे. एका आमच्या शिक्षक मित्राची बॅग त्या झाडाखाली होती. कुणाला मिळाली असेल सॅक काळी सॅक आहे असेल कुणाकडे अनावधानाने राहिली असेल तर कृपया आणून द्या इकडे. कुठे तिकडे आहे का? त्या झाडाखाली बॅग आहे पहा. तिकडे अनाउन्समेंट होते पहा. म्हणजे बॅग हरवली नाही मिळेल आपल्याला. येस सर. सर तिकडून पहा. पोलादपूर सर शिंदे सर आपण
त्या त्या तिकडच्या झाडाखाली आपल्या समोर दिसते त्या मोठ्या झाडाखाली. पाठवा ते लहान मुलाला पाठवा बॅग घेऊन सर. पाठवा तिकडून एकाला पाठवा इकडे बॅग घेऊन. चला थोडंसं फास्ट घ्या विनंती असे श्रीवर्धनला. बिरादार सर पाहतील बाउंड्री लाईनला. क्षेत्ररक्षण शिखारे सर आपल्याला पाहायला मिळतील. बाउंड्री लाईनला पहिलं षटक चंद्रकांत गायकवाड. काल काय खेळ केलाय, फायनल जिंकून दिली तालुकास्तरीय दिघी प्राथमिकला. बॅट्समन पाठवा चला विनंती असेल. माध्यमिक हा पाणी द्या प्लीज. हा दोन षटकं बाकी आहेत. हिंदुस्थान पाकिस्तानचा मॅच आहे. 227 वर पाकिस्तानचे 8 गडी गेलेले आहेत. 8 बाद 227. मॅचवर पकड आहे हिंदुस्थान संघाची. 2 षटकात अजून किती धावा पाकिस्तान करेल आणि मग काय टार्गेट सेट होईल. पण इथं महाडला ट्रॉफी नेण्यासाठी 44 धावा कराव्या लागतील. समी सर 44 केलात चॅम्पियनची ट्रॉफी महाडला घेऊन जा. 44 रोखल्यात ट्रॉफी श्रीवर्धन मध्ये थांबवता येईल. बोरकर सर तुम्हाला मेहनत करावी लागेल. तुम्हाला स्लिप मध्ये आहेत बोरकर सर. पहिलं षटक चंद्रकांत गायकवाड सर, चंदू सर, बिरादार सर सांगतात क्षेत्ररक्षणात काय बदल असला पाहिजे. शिकारे सरांना आणलं कव्हर मध्ये. समाधान चोरमले सर आलेत लॉंग ऑनला. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफला बिरादार सर. पहिला बॉल स्ट्राईकला अमजद सर. हा चांगली गोलंदाजी. पहिला डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली. वेल बिगन इज अप डन म्हटलं तर चांगली सुरुवात कुठल्याही कार्याची नक्की चांगली असते. पाया रचावा लागेल मग शेवट कळसी राहावा लागेल. याचसाठी केला होता टास बिरादार सर की शेवटचा सामना व्हावा गोळ. जगद्गुरु तुकोबारांची उक्ती आहे आणि सगळ्या स्पर्धेचा गाळ घातला होता आज शेवट गोड होताना. हो चांगली गोलंदाजी. स्लोवर वन. हा विकेट कीपिंग भोई सर पुन्हा चुकलंय काम. हा महत्वाचे खेळाडूंकडून चूक होते. भोई सरांकडून चूक. डॉट बॉल होता. विकेट कीपिंग खाली आपण पाहिली. इथे डॉट बॉल आला असता बॅटरवर दबाव आला असता. नवीन बॅटर आता स्ट्राईकवर आले. नॉन स्ट्राईकला होते माज ते आले स्ट्राईकला. पुढचा बॉल पहा. मगा जे डॉट बॉल येत होते बॅटला लागत नव्हते. आता बॅटला बॉल लागतोय. हो इथे धाबाची संधी आहे. हार गेला. विकेट गेला असता पण इथे 2 धावा येतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट माज सरांची. विवेकजी मेंदाडकर आलेत. दिघी शाळा समिती स्थानिक समितीचे अध्यक्ष विवेकजी मेंदाडकर आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी चंद्रकांत गायकवाड सरांना सपोर्ट करण्यासाठी आलेत. पहा आता मास्तर थांबणार नाही. 4 धावा येईल चौकार. कारण भोये सर तुम्ही डॉट बॉल पकडला असता अमजद सरांवर दबाव टाकता आला असता गायकवाड सरांना. स्ट्राईक बदलली. धावा यायला सुरुवात झाली. मास्तर आता धारीवर धरले गायकवाड सरांना. 4 धावा आल्यात. अर्थात विवेकजी मेंदाडकर यांनीच आम्हाला फोन कॉल केला होता की तुम्हाला या समालोचनासाठी जायचं आहे तर त्यांचे मनपूर्वक आभार. त्यांच्यामुळे मला काल आणि आज या सगळ्या शिक्षकांचं मला इथे खऱ्या अर्थाने ही शब्दसुमनांची सेवा करता आली. त्यांचे मनपूर्वक आभार. इथे या चौकाराला धावा झाल्या 7. विजयाचं लक्ष आहे 44. 2 चेंडू पहिल्या षटकातील बाकी आहेत. माज सर पहिल्या 2 बॉलवर 6 धावा आणल्यात. क्षेत्ररक्षणात बदल केलाय. लॉंग स्टॉप रिजनला आता एक क्षेत्ररक्षक पाठवलाय. पुढचा बॉल चंद्रकांत गायकवाड सरांचा. हा यावेळेस कव्हरला जिथून क्षेत्ररक्षक काढला होता. धावा थांबवा लागतील. चेंडू फरार. धावा मिळतील 4. क्षेत्ररक्षक लावला ऑन साइडला. गोलंदाजी केली ऑफ साइडला. चुकीचा निर्णय चंद्रकांत गायकवाड सरांचा. पुन्हा आता क्षेत्ररक्षकात बदल. आता पुन्हा त्या क्षेत्ररक्षकाला हात आणलं जाते. या क्षेत्ररक्षकाला बाहेर ठेवलं जाते. आता पुढचा स्ट्रोक कुठे येईल मास्तरांचा.
कारण आता मात्र बॉलरच्या माइंडशी खेळले जाते. 100 रुपयाचं पारितोषिक विवेकजी मेंदाळकर यांच्याकडून चंद्रकांत गायकवाड सरांना जर विकेट घेतला तर. फटका पहा, लांब लांब लांब, खूप लांब षटकार. एक चूक भोये सरांची विकेटच्या माग. स्ट्राईक बदलली, मॅचचा कायापालट पहा. मागच्या 4 बॉलमध्ये पहिल्या बॉलला 2, नंतर चौकार, परत चौकार, शेवटच्या बॉलला षटकार. मागच्या 4 बॉलमध्ये 16 धावा आल्या. पहिल्या 2 बॉलमध्ये फक्त 1 बॉल होती, डॉट बॉल होता. विकेट किपर भोये सरांकडून चूक घडली आणि स्ट्राईक चेंज झाली. आता मॅच मध्ये ताकद जी आहे ती माध्यमिक महाड संघाची आपल्याला पाहायला मिळते. चांगली फलंदाजी मास सरांची पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी आता आलेत जाधव ना, जनार्दन जाधव सर. ही श्रीवर्धन एक्सप्रेस आहे, भन्नाट वेग आहे या गोलंदाजीकडे. पाहूया मॅच फसलेली पुन्हा आणू शकतात का आपल्याकडे. 44 धावांचं लक्ष आहे. नो बॉल टाकलाय. पहिलाच बॉल विकेटच्या बाहेर. पुढचा बॉल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल असेल फ्री हिट. चुकीला माफी नाही मैदानात. पहिल्याच बॉलला चूक जनार्दन जाधव सरांची. श्रीवर्धन एक्सप्रेस आज रुलावर नाही आहे. पुढचा बॉल, हा बॉल चांगला आहे पण उजव्या अटीच्या बाहेर. वाईड बॉल, फ्री टू बी कंटिन्यू. धावा झाल्यात 19. डाकणे सर, मोरे सर नाराज आहेत. आपल्या गोलंदाजाला उत्साह ऊर्जा द्यावा लागेल मैदानाच्या बाहेरून. 44 धावांचं लक्ष आहे. फटका हवेत खेळलाय, ही झेल होऊ शकते. समाधान चोरमले सर, चेंडू सोडलाय, चौकारी आलाय. चंद्रकांत गायकवाड सर होते, समाधान चोरमले. हा कॅच नाही तर फायनलची बक्षीस सोडले तुम्ही. नाही पण फ्री हिट होता, हा तरी आउट झाले नसते. एक्साइटमेंट इतकी आहे की कॉमेंटेटरच्या लक्षात नाही राहिले. धन्यवाद समी सर. 23 धावा, फ्री हिटचा धावा वाचल्या असत्या, हेही खरं आहे. 4 धावा वाचल्या असत्या, धावून काय आल्या असत्या त्या, पण चौकार आला. धावा झाल्या 23. पुढचा बॉल, हा हेलिकॉप्टर थोडासा पाहायला मिळते. चंद्रकांत गायकवाड सर आहेत. काल उत्कृष्ट गोलंदाजीचा किताब पटकावला पूर्ण संपूर्ण मालिकेत, पण आज पहिल्या षटकात फायनलच्या या 17 धावा गेल्या. पहिला बॉल चांगला टाकला, दुसरा डॉट बॉल होता, तो भोये सरांकडून चूक घडली आणि स्ट्राईक बदलली आणि महाज सर आल्यानंतर 2 चौकार 1 षटकार आला. धावा झाल्या 24. जनार्दन जाधव, इथूनही मॅच बनू शकते, अजून 20 ची गरज आहे. धावा झाल्या 24. फटका चांगला आहे, बिरादार सर आहेत. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. हा हा, कुठे फेकला, रिले थ्रो ललित सरांकडे. एक सिंगल, धावसंख्या 25. मैदानात 11च खेळाडू खेळतायत श्रीवर्धन साठी, पण मैदानाच्या बाहेर 20-25 जण आहेत, ते पण खेळतायत. पहा मोरे सर प्रत्येक वेळेस आपल्या गोलंदाजाला ऊर्जा देतात बाहेरून. पुढचा बॉल, फटका बसलाय. कोण झेल टिपले, ललित सर. बॉलकडे बघितलंच नाही. 2 धावा, 2 धावा आल्यात. बिरादार सर, हा झेल टिपला पाहिजे होता श्रीवर्धन साठी, धाव घेतली पाहिजे होती, सूर मारला पाहिजे होता बॉलला. काय होईल ते नंतर पाहू, जिंकू किंवा मरू, पण आज श्रीवर्धन साठी आपल्याला घाम गाळायचा आहे. धावसंख्या 27. हा फटका मोठा आहे. जाधव सरांना गोलंदाजीचा निर्णय श्रीवर्धन साठी आला अंगलट, कारण वेगवान गोलंदाज आहे. धावा झाल्या 33. आता करायच्यात 11. 1 to go. शेवटचा बॉल आहे. विजयासाठी 11 धावांची गरज. 13 बॉल 11. 13 बॉल 11. श्रीवर्धनचं स्वप्न भंगताना जवळ जवळ दिसतंय,
पण मॅच बनू शकते. काल चंद्रकांत गायकवाड सरांनी टाकलेलं सेमीफायनलचं ते षटक, 7 बॉल 14 असताना शेवटचा 1 बॉल 5चा डॉट बॉल टाकलाय. फटका, चौकार. शेवटच्या बॉलला चौकार आलाय. ऑल आउट झाली पाकिस्तान 241 धावांवर. हिंदुस्थानला सामना जिंकण्यासाठी 242 धावांची गरज आहे 50 षटकात. वेगवान गोलंदाज या मैदानात व्यावसायिक क्रिकेटमध्येही चालत नाही. या मैदानात जर आपण पाहिलं असेल गरड सर, तुमच्याही लक्षात आलं असेल, स्लोवर ऑन गोलंदाज चालतायत जे स्टन करतायत बॉल. श्रीवर्धनचा हा निर्णय, जाधव सरांकडे वेग आहे आणि तो वेग आज तुमचाच घात करून बसला. फिरकीचे गोलंदाज यात चालतायत. अमजद सरांची गोलंदाजी पहा, माज सरांची गोलंदाजी पहा. शादाब सरांनी 30 गोलंदाजी केली. त्याच्या जोरावरच आज माध्यमिक महाड फायनल मध्ये आहे, हे बऱ्याच संघांच्या लक्षात आलं नाही. फिरकीच्याच गोलंदाजांनी महाडला फायनल मध्ये आणलं. वाह, देखणा स्ट्रोक माज सरांच्या. एक धाव, स्कोर लेवल. आता आम्ही समी सरांचं सेलिब्रेशन पाहण्यासाठी उत्सुक आहोत. हलक्या बॅटनी 1 रन पूर्ण झाले. समी सर, सेलिब्रेशन पहा. कॅमेरामॅन फोकस करो. माध्यमिक महाडनी जिल्हास्तरीय शिक्षक संघाच्या या स्पर्धेचं अंतिम विजेतेपद पटकावलंय. हार्डलक श्रीवर्धन, रनर राहिलाय. तुमचाही खेळ चांगला राहिलाय. धन्यवाद. या ठिकाणी सुंदर असं 2 दिवसाच्या मॅचेस झालेल्या आहेत. महाड, पोलादपूर, माणगाव, गोरेगाव, तळा या सर्व संघांनी आमच्या या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. म्हसळा असेल आणि सर्वांनी सहभाग घेतला. तसेच आमच्या या कार्यक्रमासाठी अखिल श्रीवर्धन, अखिल रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मानित सोपान सांदे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तसेच या स्पर्धेसाठी आम्हाला देणगीदार लाभलेले आमच्या आदरणीय श्री तोडणकर सर, पारधी गुरुजी, कृष्णकांत पिळंकर सर, मोहिते सर, या ठिकाणी आज दिवसभर या ठिकाणी असलेले सुधाकर गायकर सर, मदने सर या ठिकाणी आलेले आहेत. या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी या सामन्याला भेट देण्यासाठी बोरकर सर जरा शिकारे सर, बोरकर सर इकडे या. या ठिकाणी विवेक मेंदरकर सर या ठिकाणी आलेले, त्यांचं स्वागत या ठिकाणी पाटील गुरुजी या ठिकाणी मेंदरकर सरांचं स्वागत करावं. तसेच भालदार सर या ठिकाणी आलेले आहेत. भालदार दिघीचे SMCचे अध्यक्ष भालदार सर, मेंदरकर सरांचं स्वागत या ठिकाणी पाटील गुरुजी करतील. या सामन्यांच्या दरम्यान या ठिकाणी लगेचच जो निकाल आहे या ठिकाणी मी सांदे सर, आपण या ठिकाणी सामन्यांच्या बद्दलचं थोडक्यात मनोगत व्यक्त करा. या ठिकाणी रिझल्ट हातात येतोय तोपर्यंत आपण पाहुण्यांचं मनोगत घेतोय. आजच्या कार्यक्रमासाठी आमचे सन्माननीय नेते तोडणकर सर यांची उपस्थिती लाभलेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्र राज्याचे संयुक्त चिटणीस सन्माननीय आमचे मित्र किशोरजी मोहिते सर, तसेच आमचे सेवानिवृत्त आणि आमचे मार्गदर्शक पारधी सर, त्याचप्रमाणे सन्माननीय गायकर सर आणि आमच्या समेत आलेले आमच्या पोलादपूर पतपेढीचे सन्माननीय चेअरमन मदने सर, आमच्या कापडे पितळवाडी केंद्राचे सन्माननीय केंद्रप्रमुख शेलार सर, त्याचप्रमाणे म्हसळा तालुक्याचे सरचिटणीस सन्माननीय रमेशजी जाधव सर, सन्माननीय आमचे मार्गदर्शन पिळणकर सर, की खरोखरच गेली 2 दिवस श्रीवर्धन अखिल तालुक्याच्या वतीनं ह्या भव्य दिव्य अशा स्पर्धांचं आयोजन अखंड जिल्ह्यासाठी केलेलं होतं. खरोखरच आज या सामन्यासाठी उपस्थितीसाठी आल्यानंतर खूप एक मनमुराद असा आस्वाद घेता आला. निश्चितच या सर्व मंडळींनी यांना या अखिल परिवाराला एक चांगल्या पद्धतीचं
मार्गदर्शन करून अशा या भव्य दिव्य अशा स्पर्धा आयोजन केलेलं होतं. आत्ताची आपण फायनल पाहिली श्रीवर्धन विरुद्ध माध्यमिक महाड. खरोखर एक जबरदस्त अशी मॅच आपल्याला तुम्हाला सर्वांना आपल्याला पाहायला मिळाली. निश्चितच या सर्व खेळाडूंचं जेवढं आपण अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. अगदी रायगड जिल्ह्यातून पोलादपूरपासून तळा या असणाऱ्या पंचकृषीतील आपल्या या दक्षिण रायगडमधून बरेचसे संघ या संघाने याच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला होता. परंतु मात्र जिंकणारा संघ हा विजेता संघ एकच असतो आणि त्याच्यामध्ये बरेचसे संघ पराजित होत असतात. परंतु पराजय ही यशाची गुरुकिल्ली आहे. कुठलाही संघ हरला तरी त्यांनी आपल्याला विजयासाठी भविष्यामध्ये जिंकायचं आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे आपण दक्षिण रायगड अजून आमची नियमावली तयार झालेली नाही तरी पण आपण अखिल रायगड प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं पोलादपूरमध्ये भव्य दिव्य स्पर्धांचं आयोजन 7, 8, 9 या तारखेला आपण आयोजन केलेलं आहे. सर्व आलेल्या खेळाडूंना आमची विनंती आहे याही स्पर्धेसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहून आपल्या ज्या ह्या स्पर्धा आहेत त्याच्यासाठी आपण सर्वांनी सहभाग नोंदवायचा आणि एक चांगल्या प्रकारच्या स्पर्धा संपन्न होण्यासाठी आपण सर्वांनी सहभाग नोंदवा अशी एक तुम्हाला सर्वांना विनंती करतो की खरोखरच आपल्या अखिल श्रीवर्धनचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. एकंदरीत बरेच
या उक्तीप्रमाणे ही स्पर्धा संपन्न होते. या स्पर्धेतील अर्थात काल आपण तालुकास्तरीय पारितोषिक वाटली, जिल्हास्तरीय जी पारितोषिके आहे तर पहिलेच आयोजकांच्या वतीने मी करते क्लिअर की काल तुम्हाला वैयक्तिक पारितोषिके मिळाले तालुकास्तरीय. आज तुम्ही त्या वैयक्तिक पारितोषिकात नसाल कारण तुम्ही डायरेक्ट फायनल खेळणार आहे, हे लक्षात घ्या. आजच्या ज्या दिवसभरात ज्यांची कामगिरी आहे त्यांना वैयक्तिक पारितोषिकं फक्त मिळतील. तर आपण जाणार आहोत पहिलं सत्कार झालेले तर फक्त अर्धा मिनिटात करू पण या सर या आपल्याला जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह त्यांच्या माध्यमातून कॅमेरा बंद करून काय टेनिस क्रिकेटीतील श्रीवर्धन तालुक्यातील अग्रगण्य एक डोळा बंद करून बघा ना मोबाईलनी सुरुवात केली होती आज कॅमेऱ्याने आपल्याला. तुम्हाला सगळ्या शिक्षक वृंदांना विनंती असेल, मॅच जरी संपली असेल तरी यूट्यूब तुमच्या मोबाईलमध्ये आहे. त्या यूट्यूबवरून जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह तुम्ही आज रात्री तुमच्यात मॅच पहा, पण करताना त्या यूट्यूबला मात्र आमच्या चॅनलला सबस्क्राईब. त्यांचे सहकारी मुख्य टेक्निशियन भावेश सर यांचाही सन्मानित केला जातो. जमतं की मला पण काय पाहिजे सर या असंच धरायचं हस्ते सन्मान केला जाईल. माईची उबदार प्रेमाची शाल आणि पुष्पगुच्छही देण्यात येईल. टेक्निशियन म्हणून खूप चांगलं काम ते आपल्या पूर्ण तालुक्यात करतात. चला, उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये ते देण्यासाठी पारितोषिक आपण सन्मान्य पाहुण्यांना विनंती करू. मोहिते सर आणि कळस गुरुजी, तुम्ही थोडं पुढे यायचं. मोहिते सर आणि कळस गुरुजी त्याच्याकडे गाडी सुपूर्द करा. या स्पर्धेत जबरदस्त खेळ केलाय. मी धावा सांगत नाहीत कुणाच्या किती आहेत, जेव्हा मला मूळ मुद्द्यावर त्यावेळेस मी याची चर्चा करीन. बेस्ट बॅट्समन काहींनी 60 धावा केल्यात आजच्या दिवसात 4 इनिंगमध्ये, काहींनी 88 पण केल्यात. पण माध्यमिक महाड संघाचे ज्यांनी 65 धावा 26 बॉलमध्ये केल्या, 25 बेस्ट होत्या 4 मॅचमध्ये आणि 3 विकेट पण आले होते. पण बेस्ट बॅट्समनचा किताब जाते महाड सरांना. 25 हायस्ट स्कोर होता, 3 विकेटी घेतली होती. सर जबरदस्त गोलंदाज, खूप चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळले जाते. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलरचा किताब देण्यात या ट्रॉफी द्या उत्कृष्ट गोलंदाजाची. आणि विनंती असेल सन्मान्य पाहुण्यांना सुद्धा, कॅमेरा तिकडे, खेळाडू जे येतील त्यांनी तिकडे पहा म्हणजे आपलं